नमस्कार. आजच्या या चर्चासत्राला मला बोलवल्याबद्दल मिळून साऱ्या जणी आणि मॅक्स विमेनचे आभार. आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी हाती घेतला त्याबद्दल खरं तर त्यांचं अभिनंदन सुद्धा. एकतर हुंडा हा विषय जो आहे हा न बोलण्याचा विषय आपल्या समाजामध्ये आहे. कारण आपल्या समाजामध्ये आपण जर बघितलं तर एक असं म्हटलं जातं की लेक द्यावी मोठ्या घरी आणि सून आणावी गरिबा घरची. तर हे एक सल्ला म्हणूनच आपल्या समाजात सगळीकडे दिला जातो आणि म्हणून मुलीसाठी लग्न शोधताना वडिलांचा खिसा बघूनच ते स्थळ शोधायला सुरुवात करतात. आता आई आणि वडील दोघंही मिळून लहान मुलगी जन्माला ज्यावेळेस येते तेव्हापासूनच माझ्या पाहण्यामध्ये तरी तिच्यासाठी दागिने तयार करणं, तिच्या आपल्या सरकारच्या योजना पण जर आपण बघितलं तर सुकन्या वगैरे जणू काही की ती आता मोठी झाली की लग्नासाठी सरकार पण मदत करतंय. इथे जो एक मुद्दा आला तर तो म्हणजे सामायिक लग्नाचा किंवा सामूहिक लग्नाचा. त्याच्यामध्ये पण राजकारण्यांनी जाऊन त्याच्यामध्ये मग मंगळसूत्रापासून काय काय देता येईल, भांडी कोण देईल, तर अशा प्रकारे एकूणच आपली जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये लग्न हे सगळ्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय आणि तिथे जे काही सिद्ध होईल तेच आपलं आयुष्याचं सगळं मोक्ष आहे. आणि अर्थातच आपल्या ज्या लग्नाच्या विधी आहेत सगळ्यांना धार्मिक विधीप्रमाणेच लग्न करायची असतात आणि प्रत्येक धर्मामधले विधी वेगळे वेगळे जरी असले आणि भारतामध्ये अनेक धर्मांतरित लोक जरी असले तरी मूळ जो गाभा आहे आपल्या समाजाचा तो आहे तो आपल्या हिंदू सांस्कृतिक जी काही रचना आहे त्याचाच आहे. त्यामुळे तुम्ही ख्रिश्चन लग्न पाहिली, मुस्लिम लग्न पाहिली किंवा कुठली जरी पाहिली तर त्याच्यामध्ये हुंडा किंवा मुलीसाठी काही देणं घेणं हे सगळीकडे आपल्याला समान पद्धतीने दिसतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला कोर्टामध्ये पण दिसतो. तर आम्ही जेव्हा बघतो की महिलांची लग्न होतात, मुलीची लग्न होतात आणि ती होत असताना बैठक होते. म्हणजे काही वर्षापूर्वी बैठकीची अशी तयारी व्हायची यादी आणि मग यादीमध्ये आम्ही हे दिलं, आम्ही ते देणार आणि त्याच्यावर ते अगदी हळदी कुंकू वाहून सगळं व्हायचं. आणि मला वाटायचं किमान ते बरं तरी होतं की ते जाऊन कोर्टात आम्हाला जायचं तर पुरावा होता. आता पुरावेच राहत नाहीत आणि पुरावे नसले म्हणजे मग कायद्यात तुमचा काहीच मदत होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे परंतु लोकांना कायदे माहितीच नसतात आणि एकदम कोर्टात आलं की आम्ही एवढा खर्च केला तेवढा खर्च केला, कुठेही काही ठेवलेलं नसतं, लिस्ट नसते, बिलं नसतात. आणि मी अनेक लोक पाहिले की लग्न झाले की बिलं फाडूनही टाकतात आणि मग नंतर येतात की ज्याच्यामध्ये आता आम्ही एवढे एवढे खर्च केले होते. आणि मग कोर्टाची भूमिका काय असते तर एक तर मुळात हे असे जे भपकेबाज लग्न आहेत ते आपल्याला कायद्यात मिळतच नाहीत. ते पैसे आपल्याला काय मिळू शकतं तर हुंड्यासाठी दिलेलं असेल तर, पण ते कधी मिळणार जर हुंडा हा दोघांनी देणं आणि घेणं गुन्हा आहे. तर तो गुन्हा असल्यामुळे खरं त्याच्यामध्ये एक तत्व असं धरलेलं आहे की देणाऱ्याने द्यायचं नाही, घेणाऱ्याने घ्यायचं नाही. मग आपल्या भारतात लग्न तरी कशी होतील? भारतातली लग्न ही मुलगा किंवा मुलगी किंवा पती पत्नीची नसतात, ती कौटुंबिक लग्न असतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेची लग्न असतात आणि ती प्रतिष्ठा त्यांच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा असते. म्हणून आधीचं जसं सांगितलं की आधीच्या लग्नात हा कॅमेरा होता तर तोच कॅमेरा आमच्याकडे पाहिजे, तसंच रेकॉर्डिंग झालं पाहिजे. हा जो एकूण मानवी ह्याचा भाग आहे स्पर्धेचा तो त्या लग्नांमध्ये पण दिसतो. आणि मग नंतर कोर्टात ज्यावेळेस प्रकरण जायची वेळ येते तेव्हाही पुन्हा तोच दिसतो की आमचा जो हुंडा होता तो आम्हाला मिळाला पाहिजे, आम्हाला झालेला खर्च दिला पाहिजे. आणि ते सगळं का पाहिजे तर दुसऱ्या लग्नाला पाहिजे खर्च करायला. म्हणजे पहिलं लग्न जर या सगळ्या छळामुळे मोडणार असेल तर त्या छळासाठी पुन्हा दुसऱ्या लग्नात का तुम्ही असं करता हे त्याच्याकडे उत्तर नसतं. तर हुंड्याची जी एक समस्या आहे की ती कायद्यापर्यंत येताना ज्यावेळेस स्त्रिया तक्रारी करतात, हुंड्याबद्दल तक्रार करताना तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये काळामध्ये लग्नाच्या करता येते. पण असा अनुभव आहे की ज्यावेळेस लग्न होतं आणि हुंड्यासाठी छळ केला जातो, माझ्या अनुभवामध्ये अगदी 2,000 रुपयाच्या हुंड्यापासून तर विमानाच्या तिकिटापर्यंतचे प्रकरण आम्ही पाहिलेली आहेत. तर एक मुलगी होती की जिला जे वडील फक्त केळी विकायचे आणि केळी विकणाऱ्या त्या मुलीच्या वडिलांना काही पैसे लग्नाच्या त्या म्हणजे कार्यक्रमापर्यंत जमले नाही, ते 2,000 रुपये राहिले होते. तिला 2 मुलं सुद्धा झाली पण तुझ्या बापाने 2,000 रुपये दिलेच नाही, अजून तो देतोच आहे, तुमच्याकडे हेच नाही, असं करून त्या मुलीला इतकं छळलं तर त्या मारामारीमध्ये नेहमीच मारामाऱ्या व्हायच्या, तिला सततच मारलं जायचं.
तर तिला अक्षरशः परपटत नेलं होतं की तिची चमडी जी आहे पाठीच सोलपटली. आणि मग ते बघून कोणीतरी पोलिसांकडे नेलं, मग ते तक्रार झाली. तर वडिलांनी नेलं आणि तिथे कुठला तरी राजकीय पक्षाचे लोक होते, मग त्यांनी ते घेतलं. आणि मग मलाही फोन आला की असं असं प्रकरण आहे वगैरे. तर एकूण ते जेव्हा ऐकलं तर ते 2,000साठी त्या मुलीने इतका मार खाल्ला होता. 2 मुलं असताना पण ती रोज मारच खात होती आणि तिला ते घराबाहेर कामासाठी पण जाऊ देत नव्हते. आणि तिचे वडील तिच्या लग्नात झालेला खर्च ते केळी विकून कसा फेडत होते, हा त्यांचा वेगळं समस्या होती. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे ती केस कोर्टात पण गेली, कारण ते राजकीय पक्ष तिथे होता. परत पोलिसांनाही ते फार राग आला होता की तिचा अगदी कातडी निघाली होती. म्हणून पोलिसांनी पण 498 टाकूनच दिली. ते म्हणाले तुला बघतोच आम्ही. आणि मग ते गेलो कोर्टामध्ये, तर 498 FIR झाली होती. माझ्याकडे जेव्हा ते प्रकरण आलं तोपर्यंत बायकोने 498 केली तर नवरा पहिल्यांदा घटस्फोट दाखल करतो. हे हे तत्व आहे. आणि तो फायदा पण आहे पुरुषांसाठी. कारण का, तर त्या कायद्यामध्येच असं होतं की सगळ्यांवरती फौजदारी केसेस होणार. पूर्वी त्याला जामीनही मिळत नसायचा आणि म्हणून ती FIR करायची नाही असंच त्याच्यामध्ये असायचं. पण ही झाली होती. मग ते झाल्याबरोबर नवऱ्याने घटस्फोट दाखलही करून टाकला. दरम्यान आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार कायदा आला होता. त्यामुळे मी त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसेचा अर्ज देऊन टाकला. मग त्या अर्जामध्ये आमची अर्थातच अशी अपेक्षा होती की त्या मुलीचं काहीतरी व्हावं आणि तिचं नांदण्याचं मार्ग व्हावं. कारण तिचे वडील म्हणाले की हिचं लग्नामुळे बाकीच्या मुलींची लग्न थांबणार आणि ते चौकीत त्यांना नव्हतं. आपल्याकडे ते पण अधोरेखित येते की कोर्टाची पायरी आणि पोलिसांची पायरी चढायचीच नाही. वडिलांना तर जायचंच नव्हतं, पण भांडणच रस्त्यावर झाल्यामुळे मारणं, त्यामुळे ते चुकूनच कोर्टात गेले होते. आणि मग नंतर तिथं ते गेल्यानंतर माझ्या अर्जावरती सुनावणी चालू होती, पण 498 चालूच होती. पण ते कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये अनेक तरतुदी होत्या ज्याचा मी वापर केला होता त्या प्रकरणामध्ये. आणि मग शेवटी असं झालं की तिकडची केस बोर्डावर आली 498ची. मग तो तगादा वाढला, यांना घटस्फोट नको होता. आणि मग जेव्हा कोर्टात जायची वेळ झाली तर हा जो कायदा आहे त्याच्यानुसार तडजोडी करता येत नाही, कारण तो फौजदारी कायदा आहे. आणि तडजोडी करता येत नसल्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये आम्हाला पाहिजे होती तडजोड, पण 498 असल्यामुळे ती शक्य नव्हती. अर्थातच मग तिच्या घरच्यांनी दबाव आणला, तुझं ते करून बघ, आम्हाला काढून टाका ते कोर्टातून तरच आम्ही घरात घेऊ. अर्थात ते घाबरले होते, कारण त्यांना शिक्षा होणार म्हणून साठी. तर मग आम्हाला कोर्टामध्ये जाऊन बऱ्याचदा वकिलांना काय होतं की त्या महिलांना होस्टाईल करायला लागतं. आणि माझ्यासारखी व्यक्ती जी नेहमी कायदे शिकवते, कायद्यांचा प्रचार प्रसार करते, लिखाण करते, आणि मग ह्या ज्या यंत्रणा आहेत, मग ती न्यायालयीन यंत्रणा असेल किंवा पोलीस असेल, ते दखल कशी घेत नाही हेच मी नेहमी मांडण्याचा प्रयत्न करत असते. नेमकं तिथे असं झालं की ते न्यायाधीश म्हणाला, तर बघा तुम्ही आम्हाला सांगणार हे सगळं आणि तुम्ही इथं आता असं बोलताय. आता माझ्यासमोर धर्मसंकट असं होतं की तिथे बाहेर सगळं घर बसलेलं, त्याचं पण आलेले, आणि ही पण अगदी जायला उत्सुकच, कारण तिचे वडील तिला काय सांभाळणार, मुलं त्यांच्या ताब्यात होती. तर या सगळ्याचं हे घेऊन आपल्याला ती केस त्या पद्धतीने हे करायला लागली. जनरली माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी 498 खाली प्रकरण टाकतच नाही. म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी फक्त एक प्रकरण कायदेशीर त्याच्यामध्ये टाकलं. त्याचं कारण असं झालं होतं की त्या मुलीने म्हणजे लग्न होऊन अक्षरशः 5-6 महिने झाले होते आणि दुसऱ्या एका लग्नामध्ये त्या मुलीचे आई वडील आले होते आणि तिच्या बहिणी आल्या होत्या. त्या सगळ्या मिळून 4 मुली होत्या आणि त्या 4 मधले पहिलीचं लग्न होतं आणि ते होते दक्षिण भारतातले. तर त्यामुळे आणखी सोनं बिणं देणं त्यांचं ते संस्कृतीचा भाग होता, तिचे वडील सांगत होते. आणि त्या सगळ्या ह्याच्यात असं झालं की ती मुलगी गेली पोलीस ठाण्यामध्ये. कोणामुळे गेली, तर आमच्यामुळे तिला जावं लागलं. आता झालं असं होतं की ती रात्री लग्नाला गेली आणि लग्नामध्ये तिच्या धाकट्या बहिणी पण आल्या होत्या, कारण ते सामाजिक लग्न होतं त्यांच्याच समाजाचं. तर तिने एक चिठ्ठी दिली बहिणीच्या ताब्यामध्ये आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की मी वडिलांनी जर या 2 बांगड्या दिल्या नाही सोन्याच्या कबूल केलेल्या, तर ते मला जाळून टाकणार आहेत. आता इतकी गंभीर चिठ्ठी ती होती. मी कुठल्या तरी प्रवासात होते आणि माझ्या कार्यकर्तीला, म्हणजे त्यावेळेस मोबाईल नव्हते, तर त्याच्यामुळे मी रस्त्यातून कोल्हापूरला कुठेतरी गेले की फोन करायचे ऑफिसला, कोणी आलंय का, काही तक्रार आहे का. तर आमची कार्यकर्ती म्हटली तर असं घटना झालेली आहे आणि असं असं चिठ्ठी घेऊन कोणतरी कुटुंब आलेलं आहे, तर मुलगी कुठे आहे, तर ती होती सासरी. आता हे फार मोठ्या फ्लॅट वगैरे मध्ये नव्हतं, वस्तीमध्ये घोरपडी गाव जे आहे तिथले ते प्रकरण होतं. तर मग मी माझ्या कार्यकर्त्याला म्हटलं की त्या मुलीला तर त्यांनी घेऊन आलं पाहिजे, पण ते म्हणाले दारातच घेणार नाही. तर आमची कार्यकर्ती पण उत्साही होती माझ्यासारखीच. त्यांनी काय केलं, रिक्षात बसवलं तिच्या आजीला आणि ती गेली. आता ते वर्णन असं होतं की ती मुलगी तिच्या दारामध्ये भांडी घासत होती, तर रात्री लग्न झालं होतं.
सगळा तिच्या अंगावरती दागिने तसेच होते, कारण ते रात्री लेटच आले असतील. तर ते भांडी घासत असताना तिने पाहिलं रिक्षामध्ये आमची कार्यकर्ती आणि तिची आजी. ती मुलगीला एकदम असं भरून आलं ना, तिने ते सगळं तसंच टाकलं आणि रिक्षात येऊन बसली, मला घेऊन चला, मला इथं राहायचं नाहीये. मग त्यामुळे ती मुलगी मग आमच्या ह्याच्यात आली संस्थेमध्ये. मग मी कार्यकर्त्याला तिथं सांगितलं असं असा अर्ज देऊन टाक, मी आल्यावर बघूयात, आणि अर्ज दिला पोलिसांमध्ये. आता ते प्रकरण असं होतं की तो मुलगा चालला होता फॉरेनला, ते होतं गल्फमध्ये जाणारा मुलगा. तर त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं होतं की त्याचं तिकीट आम्ही काढून देऊ आणि मग या 2 बांगड्या वगैरे द्यायचं, ते त्या सगळ्या ह्याच्यातलं ते राहिलं होतं. आणि मग मग तो आम्ही गेलो चौकीमध्ये वगैरे, म्हणजे मी आल्यानंतर ते पुढे प्रक्रिया सुरू झाली. तिथं गेल्यानंतर मग त्या पोलीस महिला आणि मला सांगत होत्या, यांनी कबूल केलं द्यायला नको का म्हणे. म्हटलं मॅडम तो हुंडा आहे, आपण तुम्ही उलटी कारवाई करा त्यांच्यावरती, हे दिलंच नाही पाहिजे. तर नाही नाही म्हणे, एवढा मुलगा मग का बघायचा गल्फ मधला, त्याचं सगळं बघूनच हे लग्न केलं ना. म्हणजे एकूण यंत्रणा सुद्धा ज्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या आहेत त्यांच्याच भूमिका म्हणजे विसंगत असतात. म्हणजे आपण इथे कशाला बसलो हे जर त्या पोलिसांनाच ठाऊक नसेल तर कसं होणार. आणि या प्रकरणामध्ये तिचे वडील हैदराबादला काम करायचे, घरामध्ये सगळ्या महिला, आजी, आई आणि या 4 मुली. मुळातच ते वडील नाखुश, कारण त्यांना मुलगा नाही. तर ते मला सांगायचे, बघा आता हिच्याच लग्न झालं, बाकीच्या तिघींचं कसं होणार, तर आम्हाला ह्याच्यातून सुटायचंय मॅडम, आम्ही त्यांना काहीतरी आम्हाला हे द्या, वेळ द्या, त्यानंतर आम्ही त्यांना पैसे देऊ. म्हटलं नाही, आता हे शक्य नाहीये तुम्हाला असं करणं, कारण तुम्ही जे काही तातडीने आपण कारवाई केली त्याच्यात 498 दाखल केलेली आपण, आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जाणार होता आणि त्याने धमकी दिली होती, तिचं म्हणजे तिला मारणार अशी धमकी होती ना. मग पोलिसांनी घेतलं ते प्रकरण, पण मग त्या प्रकरणाचं इतकं गंभीर परिणाम त्या कुटुंबावर झाले, तर दुसऱ्या मुलींची लग्न शक्य नव्हतं. आणि त्याच्यामध्ये त्या वडिलांना ते पैसे द्यायचे होते वगैरे, आम्ही ते थांबवलं, त्याचा पासपोर्ट आम्ही केला, सगळं थांबवलं. त्याच्यानंतर असं झालं की सगळं आता अगदी कायदेशीर तयारी होणार, तर आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं की त्यावेळेस पंचायत बसते, मग त्यांच्या जातीच्या पंचायती, मग त्याच्याबरोबर त्यांचे राजकीय नेते, सगळेच्या सगळे पोलिसांमध्ये. मग त्याचा एवढा दबाव की माझं नेहमी फिरणं असं, त्यामुळे मी पुन्हा एकदा कधीतरी बाहेर होते. हे काय करायचे, त्यांनी महिला पोलीस नियुक्त केली, तिथे सगळ्या रात्रीच्या महिलाच ठेवल्या, आणि संध्याकाळी माझं ऑफिस पोलिसांच्या अगदी जवळच होतं, ते प्रकरण तिथलंच होतं. तर आम्ही हल्लो, आमचं ऑफिस बंद झालं की तिथे जाऊन ते सगळे पोलीस त्यांना घेऊन यायचे आणि बसायचं आणि दबाव आणायचं. आणि एकदा असं झालं की त्यांच्याकडून रिकाम्या कागदांवरच सह्या करून घेतल्या, आणि मग त्या लोक सकाळी दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला 8लाच येऊन बसले ते ऑफिसच्या दारामध्ये. मी म्हटलं काय झालं, नाही तुमच्या विरुद्ध काहीतरी लिहिलंय आणि आम्ही इथे आम्हाला भीती वाटते, त्यांनी काय लिहिलं आम्हाला माहित नाही. आणि मग म्हणजे 498 आपल्याला वाटतं किती करायला पाहिजे, पण ते खूप अवघड असतं. त्या काळात ते नक्की होतं, कारण त्याच्यामध्ये जामीन मिळत नव्हता. आणि मग ते पोलिसांनी ते घेतलं होतं, मी स्वतःच गेले, म्हटलं काय लिहिले दाखवा वगैरे. तर नाही नाही मॅडमने सगळं बंद केलेलं आहे, काही नाही त्याच्यात आम्ही दाखवू शकत नाही. अर्थात आपल्या संस्थांच्या याच्याप्रमाणे त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो, पण शेवटी असं तड झालं की ते म्हणाले आम्हाला हे जायचंच नाही, कारण FIR केल्यानंतर 3 महिने लागतात ना दाखल व्हायला चार्जशीट. त्या काळामध्ये हे सगळे दबावतंत्र काम झालं, आणि मग शेवटी असं ठरलं त्या लोकांचं की आम्ही ते ह्याच्यातच मिटवणार, आपसात आणि जात पंचायतीमध्ये. आणि ते तसं त्यांनी मिटवलं. त्यानंतर ते म्हटले आम्ही या संस्थेत पण येणार नाही. पण नंतरही पुन्हा इतर त्याच्या बहिणींच्या केसेस माझ्याकडे आल्या, आणि त्या अजूनही चालूच आहेत बरं का. म्हणजे 4 मुली आहेत आणि आपली संस्था एकदम तळागाळात काम करत असल्यामुळे लोक येतच राहतात. आणि पुढेही असं झालं की त्या वडिलांना, म्हणजे बघा आता माझं कसं पुढे होणार, त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं मुलगा पाहिजे म्हणून. म्हणजे आधी या 4 मुली पहिल्या लग्नातल्या, आणि मग त्याने हैदराबादला जाऊन दुसरं लग्न केलं आणि फक्त पैसे पाठवत गेला बायकोंना. तर हे वास्तव आहे सामाजिक. आणि आता जो भपका जो अरुणाताईंनी सांगितला की जागतिकीकरणानंतर जो आपल्या ह्याच्यात आलेला आहे, तो वेगळ्या दिशेला चाललेला आहे. त्याच्यामध्ये हुंडा, आणि एवढं आपल्या लोकांना आता एवढं माहिती की हुंडा द्यायचा घ्यायचा नाहीये, पण ते बोलताना बोलाचालीतच सांगतात की लॉन पाहिजे, हे ड्रोन कॅमेरे पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे, पण ते कुठेही कायद्याच्या कक्षेत नाहीयेत. कारण हुंडा हा शब्दामध्ये पकडता त्यांना येणार नाही, आणि त्यामुळे इतकी मोठी ती एक खर्च. म्हणजे आमच्या एका प्रकरणात तर त्या मुलीच्या वडील फक्त सुतारकाम करणारे, त्या वडिलांनी मॉरिशसला हनीमूनचं तिकीट बुकिंग करून देणं हे त्यांचं कबूल केलं होतं.
म्हणजे तुम्ही का असं केलं? 10 लाख रुपये कर्ज काढले मॅडम, ते करा, पण का तुम्ही केलं? तर म्हणे नाही, आता आमची मुलगी, तिचं भलं होईल, 4 मजली घर आहे त्यांचं, म्हणून आम्हाला वाटलं की जाऊ दे, एकुलती एक मुलगी आहे, मुलगा अजून तसा लहान आहे, म्हणजे मुलगा कमवायला नंतर तो करेल. पण म्हटलं तो मुलगाही कर्जबाजार होईल तुमच्यामध्ये. आणि तिला इतका त्रास सुरू केला होता या लोकांनी, की ते मॉरिशसला जाऊन आले. ते किती दिवसाचं होतं, एकुलता एक मुलगा, पण त्याला 3 बहिणी होत्या. आहे तर त्या वरच्या 3 मजल्यांमध्ये त्या बहिणी राहत होत्या. आणि मग तिला सगळ्यांनी म्हणून रोजच्या रोज हे कर ते कर, म्हणजे घरात कामाला कोणीतरी हवं, सगळ्यात तरुण, आणि ते तिच्याकडून ते सगळं करणं, तिला ते झालं. मग वडिलांचं म्हणणं पडलं, याच्यासाठी मी एवढे पैसे मोजले की तिला त्रास नको, आणि शेवटी आमच्या मुलीला एवढा त्रास सहन करायला लागतोय, आणि त्यांच्या मागण्या संपत नाहीयेत. आपल्या सगळ्याच लग्नांमध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर जेवढे सण येतात तेव्हा काहीतरी सोन्याचं देण्याची परंपरा आहे. मुळात लग्नामध्येच आपण कन्यादान करतो. कन्यादानात जी मुलगीला सालंकृत द्यायची असते, आपण कितीही म्हटलं ना, आता जसे जजमेंट्स पण आलेले आहेत की सालंकृत देणं वगैरे काय आता तो ह्याचा भाग नाहीये वगैरे, पण कुठलेही वडील किंवा आई ज्यावेळेस कन्यादानाला बसतात, आणि आता ते बसतातच, म्हणजे घटस्फोटीत झालेल्या महिला पण, आम्ही असं बसल्यावर आमचा घटस्फोट तर मोडणार, म्हणजे परत नाही ना होणार एकत्र. आणि बऱ्याचदा घटस्फोटीत महिला तेवढ्यासाठी नवऱ्याला बोलवून घेतात की त्याच्या मुलीचं लग्न आहे, मग ते बसून ते कन्यादानाचे विधीला, कारण मुलीचा हट्ट आहे की वडील नाही, दोघंही हवेत एकत्र. तर अशा प्रकारे घटस्फोटीत पालक बरं का, ते एकत्र बसून लग्न कन्यादान करून देतात. मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला जे दागिने घातले जातात वगैरे, ते स्त्रीधन असतं, ते तिच्याकडे असलं पाहिजे. पण जसं मुलीकडचे कर्ज घेऊन लग्न करतात, तसंच मुलाकडच्यांनी घेतलेले असतात. आणि आलेलं सगळं जे स्त्रीधन किंवा सोनं असं, ते पहिलं जातं ते सोनाराकडे. कशासाठी? तर कर्ज फेडायला. मग पहिले कर्ज कोण फेडतं? तर नवऱ्याकडचे लोक फेडतात. आणि मग ह्याच्यावरती पालकांकडे पैसे हे नसतात, सोन्या पावत्या नसतात. त्यामुळं ते त्यांच्याचकडे कधी संपून जातं ते सोनं, हे त्यांना कळत सुद्धा नाही. आणि माझा असा अनुभव आहे की ज्या ज्या स्त्रियांच्या, म्हणजे कोर्टात मी जात असतेच, जरी मी नाही केलं तर इतर केसेसमध्ये वॉचिंग ब्रीफ टाकते मी, तर त्याच्यात मी बघते की ज्यावेळेस 498 केस चालू असते किंवा त्याच्याबरोबर हुंड्याचंही चाललेलं असतं, तर स्त्री तिच्या मुलाला घेऊन येते, आणि कोर्टाचं हे नसताना सुद्धा घटस्फोट, पुरुष मात्र त्याचे वडील, त्याचे भावंड सगळे चौकळीत असतात, आणि जणू काही काहीतरी विजयी मुद्रेने ते कोर्टात दुसरी बायको पण करून येतात. आणि मग ते दाखवतात कसं की बघा आमचं सगळं ती चालेल, ती बघा कशी झुरते आहे. म्हणजे कायद्यात जे भारतातले सगळे जे कायदे आले, ते अक्षरशः सांस्कृतिक मूल्य बदलल्याशिवाय कायद्याचा उपयोग नाही, कारण ते आधुनिक कायदे आहेत, स्त्री पुरुष समानता मानणारे कायदे आहेत. पण जो समाज मुळातच कुठल्या समानतेवर विश्वास ठेवत नाही, आणि त्याला आकर्षण सरंजामशाहीच आहे, म्हणजे गावातलं जे मोठं लग्न आहे तितक्या बरोबरीने मी करेन, आणि बचत गटांमध्ये कर्जच त्यासाठी आता दिली जात आहेत. सरकारी यंत्रणांमार्फत सुद्धा लखपती महिला अशा नावाच्या योजना सरकारी योजनांमधून चालू जातात. आणि बचत गटातल्या महिला आता सगळे कर्ज कशासाठी घेतात, आणि मग लग्न असू दे, मग मुलीचं पहिलं नातवाचं बारसं असू दे, ते सगळेच अगदी बोरणांपासूनचे प्रकरण आता मी बघतो की बायका कर्ज घेतायत, आणि ते मग ते स्टेटस आता जे तुम्ही बोलला ते रील आणि ते सगळं टाकणं, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त लग्नाचाच भपका नाहीये, तर पूर्ण आयुष्याच हे झालेलं की ज्याच्यामध्ये कर्जबाजारी झालेल्या महिला आहेत. आणि आम्ही बचत गटातही काम करतो, त्यामुळे आमच्या लक्षात आलेले की वयाचं 45 वय 50 वयात बायका हार्ट अटॅकने मरायला लागलेल्या आहेत, कारण कर्ज त्यांना फेडता येत नाहीयेत. आणि कायद्यात तुम्ही जर बघितलं, कायदा 61 सालचा आहे, 1961चा हुंडाचा कायदा बंदीचा, त्यानंतर दुरुस्त झाल्या 2018ला. रूल कधी बनवले? तर 85 साली. किती रूल बनवले असतील? फक्त 2. त्यातला पहिला रूल आहे की तुम्ही यादी करा, दुसरा रूल आहे की त्या यादीचं दोघांकडे कॉपीज ठेवा, आणि जे जे हजर होते, जे कोणी दिलंय, म्हणजे आत्याने दिलेलं असेल, मामाने दिलेलं असेल, तर सगळ्याचे पावत्या तुम्ही जपून ठेवा. आणि ते लग्नाच्या सगळ्या धांदलीमध्ये कोणाचं त्याच्याकडे लक्षच नसतं त्या सगळ्या याच्यामध्ये, त्यामुळे ते कोणी करतही नाही. 2016 साली सरकारने GR काढला आणि हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक केली, आणि त्यात त्यांनी असं म्हणाले की 1 वर्षाच्या आत जर कोणी तक्रार घेऊन आलं तर ते लग्न हे करण्यासाठी, म्हणजे परस्पर संमतीने, तुम्हाला माहिती घटस्फोट वगैरे घेतात तसं होऊन ते किमान त्यांचं
ऐवज त्यांना मिळेल हे बघता येईल. पण मग हुंडा प्रतिबंधक अधिकारी आहेत तरी कोण? तो ICDS चे प्रकल्प अधिकारी. त्यांच्याकडे बालविवाह पण दिलाय, त्यांच्याकडे हाही विवाह हुंडाबंदी पण दिलाय, आणि दोन्ही याचं ते काम करत नाहीत. कारण बालविवाहाचं प्रमाण आपल्याला माहिती किती येते, आणि हुंड्याचं प्रमाण घरोघरी आहे. वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामुळे ते असं सरफेस झालं आणि त्याची चर्चा सुरू झाली. पण तळागाळामध्ये सुद्धा लोक किरकोळ किरकोळ कळेना नुसतीच रिकाम्या हाताने मुलगी पाठवली असं होऊ नये, म्हणून मग किमान काही दिलं पाहिजे. आणि जिथे मी कोकणात काम करते तिथे एक पद्धत होती की सकाळची लग्न म्हणजे बिना जेवणाची लग्न. इतकं सहज आमच्या वेंगुर्ल्यामध्ये लग्न व्हायची की सकाळी 10ला जे लग्न होईल तर फक्त हातावर एक लाडू खटखटा ठेवला की लग्न संपलं. आणि ते सगळ्यांना माहिती असायचं की दुसरं काही नाही, जेवण नाही, काहीच नाही. पण आता तिथे सुद्धा मी बघतेय की ह्या सगळ्या टीव्ही सिरियल्समुळे जे काही प्रोसेसेस शिकवतायत लग्नातल्या, त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये प्रत्येकाचा सहभाग. मग अचानक आत्याचं महत्व वाढले, अचानक हे सगळ्या नात्यांचं महत्व वाढलेलं आहे. मग बोलवून आणा आणि हे करा. तर मी बायकांना म्हणते, पूर्वी तर नव्हतं आपल्याकडे असं, आता काय करायला लागलेत? आता काय करायचं म्हणे, कर्ज मिळते गटातून, मग करतात आणि मग हप्त्या हप्त्यात फेडायचं. मग त्या फेडण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जो काही जीवघेणा प्रवास सुरू झालेला, त्यांचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर प्रत्यक्षात पोलीस पूर्वीच्या काळामध्ये अजिबात हुंड्याची कुठली केस लिहून घेत नव्हते. आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्यानंतर मात्र आता जी आपण चर्चा केली की अति उच्च आर्थिक वर्गातील लोक ते आता मोठी मोठी लग्न करतात, तिथे महिला ज्या आहेत, तरुण स्त्रिया, त्यांना असं वाटतं की डोमेस्टिक व्हायलन्स पोलीस चौकीतच जाऊन करायचंय. त्या तिथं गेल्या रे गेल्या की पोलीस डायरेक्टली हुंड्याची केस लावतात 498. आणि वकिलांनी जे जनरल प्रॅक्टिस करायचे वेगवेगळ्या क्षेत्रातले, ते सगळे आता फॅमिली कोर्टामध्ये यायला लागलेत. का? कारण जास्त फी मिळते आणि पॅकेज देणारे वकील तयार झालेले आहेत. म्हणजे हुंडा घेतला नाही, दिला नाही, तरी सुद्धा एक टाकूनच द्यायची केस आणि मग एकत्रच फी घ्यायची आणि मग ती वसुली कशी करायची घटस्फोटाच्या याच्यावरती, ते आता ठरलेलं आहे सगळ्या कोर्टांमध्ये. पूर्वी न्यायालयांमध्ये मध्यस्थता करून नांदण्यासाठी खूप प्रयत्न केले जायचे. आता सरळ न्यायालयीन यंत्रणेमध्ये पण अशीच भूमिका आहे, जाऊ ते पटत नाही ना, त्या सोडून, किती पैसे पाहिजे विचारा. म्हणजे केस चालणं, त्याच्यामध्ये न्याय मिळणं, त्याच्यामध्ये म्हणजे कोणीतरी समजावून सांगून मग पुन्हा एकत्रित नातं तयार होणं आणि मग त्याच्यातून ते सहजीवन सुरू राहणं, ही जी न्यायालयाची पूर्वीची भूमिका होती ती भूमिका आता बदललेली आहे. त्याच्यामध्ये फक्त ठीक आहे, तुमचं आयुष्य पुढे चालवा, एखादं मूल आहे मग त्यांना देऊन टाका, मग तुम्ही दुसरं लग्न करा. तर माझ्या पाहण्यामध्ये असं की पहिला घटस्फोट झाला, मग 1-2 वर्ष थांबा, 3 वर्ष थांबा, असं मी सल्ला देते. पण नाही, मग लगेच दुसरं लग्न. म्हणजे इथं घटस्फोट व्हायच्या आतच दुसरं स्थळ आलेलं असतं. मग इथं तेवढ्या पैशाची तडजोड करायची, घटस्फोट घेऊन दुसरं लग्न लावून द्यायचं. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये घटस्फोटाची वेळ येतेच. माझ्याकडे अशा काही केसेस 3-3 घटस्फोट घेतले आणि पुन्हा लग्नाला चौथ्या उभं राहायचे. आणि मग पहिल्या लग्नातलं एखादं मूल, दुसऱ्या लग्नातलं एखादं मूल, म्हणजे हा सगळा भावनिक जो गुंता आहे तो आता न्यायालयांना हाताळणं शक्य होत नाही. कारण न्यायालयामध्ये तुमची कुठलीही केस आली तर ती 3 वर्ष तरी किमान चालणार. तेवढा थांबायला लोकांना वेळ नसतो. जसं रील आणि ते सगळं घाईघाईचं असतं तसं कोर्टातलं पण घाईघाईच का. आणि मग वकील जेव्हा सांगतात की नाही आपण मध्यस्थता करू, हे करू, त्यांचं म्हणणं असं त्यांना पटकन अडकवा. कारण त्यांनी एवढे खर्च केलेले असतात लग्नामध्ये मुलीच्या आई वडिलांनी, त्यांना धडा शिकवा. मग असं धडा शिकवण्याच्या नादामध्ये अनेक प्रकारचे केसेस लादल्या जातात आणि त्याच्यामुळे नातेसंबंध तर तुटतातच. पण हे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये आपलं लक्ष राहिलेलं नाही की हुंडा बंदी ज्यावेळेस आपण बोलतोय त्याच्यात आता अरुणाताईंनी काही मुद्दे दिलेत की असं असं करायला पाहिजे. पण एकीकडे जो सगळा समाजाचा प्रवाहच त्या दिशेला चाललेला आहे आणि तो खूप म्हणजे जोरकसपणे चाललेला आहे आणि त्याचा दबाव सगळ्याच प्रकारच्या, म्हणजे अगदी आदिवासी असू देत, दलित असू देत, कुठल्याही वर्गातलं आर्थिक, सगळे लोक त्याच्यात बळी पडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की कायद्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सक्षमपणे काम करत नाहीत. त्या अजिबात कुठेही असं करत नाहीत की बाबा तुम्ही चुकलेले आहात, याच्यामध्ये आम्ही हे करणार आहोत. उलट पोलीस ठाण्यात गेलं 498 करा सांगतात मुलींना, ते करूनही घेतात आणि मुलाच्या लोकांना फोन करून सांगतात की बेल घ्या, बेलसाठी हे वकील घ्या आणि प्रत्येकी 30-30 हजार भरून टाका आणि उद्या जाऊन कोर्टात उभे राहा. आणि दोघांनाही, आणि आता मी ऐकलं की महिलांकडूनही
FIR करण्याचे पण, कारण त्यांना असं वाटतं की हा यांना शिकवायचं तर द्या पैसे. म्हणजे सगळ्याच बाजूने आपल्या यंत्रणा इतके खिळखिळीत झालेल्या आहेत की त्या यंत्रणांबरोबर आपण काम करणं ही एक मोठी आता आपल्याला काय म्हणायचं, नुसतं चॅलेंज नाहीये, ती आपल्या पुढची रोजची एक समस्या होऊन बसलेली आहे. आणि त्यासाठी कायद्याने वागणारा समाज पाहिजे ना, जो मुळात समाजच बेकायदेशीर वागायला तयार असतो, तो समाज कायद्याची मदत घेताना शक्य नाही होत त्याला की असं होय कायदा मग नकोच आम्हाला, मग ते जातपंचायतीकडे वळतात. म्हणजे कायद्यात तडजोड घेण्याच्या आधी जातपंचायतीत जातात. आणि जातपंचायती सुद्धा जर तिकडे कोर्टात घटस्फोट असेल तरी तो जातपंचायतीचा जो पंच असतो प्रमुख, त्याच्याकडून हुकूम मिळाल्याशिवाय दुसऱ्या लग्नाला स्थळ मिळत नाही. अशी अवस्था आपल्या समाजाची झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर कायद्याने वागायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कायदे मुळात समजून घेऊन आपली मानसिकता त्या दिशेने तयार करायला लागेल. आणि मला वाटतं महिलांसाठी ज्या काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि चळवळीचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये हे विषय आले पाहिजे. शाळा कॉलेजांमधले जे मुलं मुली आहेत जे लग्नाळू वयातले आहेत, आम्ही आमच्या संस्थेचे प्रयोग केले की मुलींपेक्षा आई वडिलांना ज्यांची मुलं लग्नाची आहेत आम्ही त्यांचाच कार्यक्रम घेतो की तुम्ही काय करणार आहात. आणि ते वर्कआउट होतं की ज्याच्यामध्ये जर समाज आपण बोललो पण ते खूप छोटे आणि क्षीण प्रयत्न असतात. म्हणजे त्याला ग्लॅमर नाही, ते ग्लॅमर आणायचं असेल तर मला तर रील बनवली पाहिजे आणि मग ते सगळ्यांना पोहोचलं पाहिजे. तर मग एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद.